प्राप्तरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहोचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्व संत जगद्गुरु चार चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकोबराय दुःखाने अत्यंत होरपळत असणाऱ्या यावत मनुष्य मात्रांना आपल्या जाऊन सांगून दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीच्या दृष्टीने महत्वाचा असा उपाय या अभंगातून सुचवतात. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार. भगवंताच्या कृपाशीर्वादाने व साधू संतांच्या कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवान मोरेश्वराच्या जयंती निमित्त व त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गंगामासला गेले 9 वर्ष झाला हा सप्ताह संपन्न होतोय. त्याचप्रमाणे याही वर्षी हा सप्ताह संपन्न होतोय. या वर्षातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू विशाल महाराज सोळंके आणि कृष्णा महाराज सोळंके यांच्या माध्यमातून व गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेतून समस्त गावकरी मंडळीतून यांच्याकडे ही मला सेवा तरी मला ज्ञानोबा तुकोबाराय जशी अल्पमतीने तशी मी ते सेवा पार करण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल मनुष्य जीवन हे एक प्रवाही जीवन आहे, गतिमान जीवन आहे. ज्याप्रमाणे आपली गोदावरी माता ही प्रवाहित आहे, हिचा उगम झाला ब्रह्मगिरीतून, ती चालली आहे, धावती आहे. ती नाशिकला आली, थांबली का? नाही, धावती आहे. पैठणला आली, थांबली का? नाही, धावती आहे. नांदेडला आली, थांबली का? नाही, ती प्रवाहित आहे. आपल्या गंगामसल्यातून ही गेली, इथे थांबली का? तिला वाटलं का चला वाईत आता गंगामसल्यामध्ये 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह आहे, काहीतरी श्रवण करावं म्हणून ती थांबली का? नाही, ती धावती आहे, प्रवाहित आहे. त्याचप्रमाणे आपली जीवन गंगा देखील गतिमान आहे. आपल्या जीवन गंगेचा उगम जन्मरूपी पर्वतातून आणि हिचा शेवट होतो मृत्यूरूपी सागराला जाऊन मिळण्यात. तोपर्यंत आपली ही जीवन गंगा प्रवाहित आहे, धावती आहे. जसे प्रत्येक गंगेला 2 तट असतात, ती 2 तटातून धावते, तसे आपल्या जीवन सरितेलाही देखील 2 तट आहेत. ते 2 तट कोणते म्हणाल तर एक सुखाचा तट आणि दुसरा दुःखाचा तट. ती या दोन्ही तटातून धावते आहे. कधी सुख तर कधी दुःख असं आपलं दुहेरी जीवन प्रवाहित आहे. नेहमी सुखही नाही आणि नेहमी दुःखही नाही. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम नित्यम लभते. तर या प्रकारे सुख दुःख मिश्रित आपलं जीवन प्रवाहित आहे. कधी आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद असतो तर कधी आपल्या जीवनामध्ये दुःखच येत असतं. कधी असाही आपल्या जीवनात दिवस श्रीखंड रसगुल्ला काय काय खावा असं वाटतं, तोंडाला पाणी देऊ नका. परंतु कधी असा दिवस की आता काय खावं, घरात ज्वारीचा दाना शिल्लक नाही, उधार कोणी देत नाही, उसनवारी मिळत नाही, काय खावं असा दिवस उजाडतो. तर कधी काय काय खावं असे दिवस येत असतात. मिश्रित आपलं जीवन प्रवाहित आहे. तर कधी आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद असतो, बँडबाजा वाजतो, तर कधी आपल्या जीवनामध्ये असा दुःखाचा दिवस उजाडतो की सारखा बोंबल बाजा वाजत असतो. तर कधी सुख तर कधी दुःख असं आपलं दुहेरी जीवन चालू असताना सुख आणि दोन्ही आपल्या जीवनामध्ये येतात. यापैकी सुखाची जशी आपल्याला अपेक्षा असते तशी दुःखाची आपल्याला अपेक्षा असते का? नाही, दुःखाची आपल्याला अपेक्षा नसते. सुखाचे दिवस यावे वाटतात. ते किती आले याचा आपण कधी मोजमाप करत नाहीत. ते सुखाचे दिवस येतात देखील. माऊलींनी म्हटलेलं आहे ना, अमृताची 7वा कडी लागो का अनुघडी, सुखाचे या दिवस कोटी गणिजतो का? सुखाचे कोट्यावधी दिवस कधी कोणी मोजतो का? नाही. परंतु दुःखाचा एक एक क्षण देखील मनुष्य मोजल्याशिवाय राहत नाही. तो कितीतरी काल घेत आहे असं आपल्याला वाटतं. तो जो दुःखाचा एक क्षण असतो
तो एक क्षण कितीतरी काल घेत आहे असं आपल्याला जाणवतं. तुम्ही बघा, काही दुखत असेल, काही व्यथा असेल तर मनुष्य तो जो एक क्षण असतो तो एक क्षण त्याला कितीतरी काल घेत आहे असं आपल्याला जाणवतं. ताप जर असला, काही दुखत असलं तर मनुष्य झोपतो, परंतु त्याला झोप येत नाही. तो थोड्या वेळाने जागा होतो, म्हणतो का हो किती वाजले, म्हणजे 10:30, म्हणजे आत्ताची 10:30. पुन्हा थोड्या वेळा म्हणतो का हो किती वाजले, 11:15. 11:00 म्हणजे एक एक क्षण देखील त्याला तो कितीतरी काल घेत आहे असं त्याला जाणवतं. सुखाचे दिवस भरकन निघून जातात आणि दुःखाचा एक एक क्षण देखील त्याला तो एका युगासारखा वाटतो. जसं त्या गोपींनी म्हटलेलं आहे ना, नयन गुंथले श्रीमुख पाहता, न साहे लवता आड पाते. भगवंता, तुला आम्ही ज्या वेळेला तू रणातून आल्यावर पाहतो त्यावेळेला या पापण्या लावताना तू दिसत नाही. तो जो एक क्षण असतो तो एक क्षण आम्हाला म्हणजे एका युगासारखा वाटतो. त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यताम. तुला न पाहणाऱ्या आम्हाला त्रुटीही युगा येते. म्हणजे दुःखाचा एक एक क्षण देखील तो कितीतरी काल घेत आहे असं आपल्याला वाटतं. विठ्ठल अपेक्षा असते तसे दुःखाची आपल्याला अपेक्षा नसते. दुःखाचे दिवस आपल्याला यावे वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल जसं आपण व्यवहारात पाहतो, आपण एखाद्या व्यक्तीकडे कधी जातो आणि कधी जात नाही हे केव्हा दिसतं. ज्या वेळेला आपलं प्रेम असतं त्यावेळेला आपण जातो आणि प्रेम का कमी झालं की मग मात्र आपण जाणं बंद करतो. तर त्यावेळेला म्हटलं जातं का हो, पूर्वी तर तुम्ही फार त्यांच्या बरोबर दिसायचे, आता अलीकडे अशामध्ये तुम्ही त्यांच्याकडे तो म्हणतो आम्ही जाणं सोडून दिले. का बरं, आता का जात नाही? तो म्हणतो आपण गेल्यानंतर आपल्याला वाटतो म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया. तिथे जाणं हे अनुचित आहे. तसं आपल्या जीवनात दुःखाची आपल्याला अपेक्षा, परंतु दुःख हे दुःख काय येतं? इच्छा नसताना हे दुःख भोगण्याची काय येते? विचारी मनुष्य विचार करू लागतो की इच्छा नसताना हे आपलं दुःख आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख भोगण्याची पाळी काय यावी. मोठी गंमत आहे बघा. आपल्या जीवनामध्ये ज्यांची अपेक्षा करत नाही ते मात्र मिळतात आणि आपण ज्यांच्या अपेक्षा करतात ते मात्र आपल्याला मिळत नाही. आपण एकमेकांच्या विषयी बोलतो, भेटतो, त्यावेळेला आपण एक वेगळाच भाव व्यक्त करतो आणि आपल्या ज्यांची कधीच भेट अपेक्षित नाही तो भेटला की त्याचं आपल्याला समाधान वाटत नाही. जे आपण अपेक्षा करतो चांगली माणसं भेटावी, परंतु ती माणसं भेटत नाही. पण ज्यांची कधीच भेट अपेक्षित करत नाही तो पहिल्यांदा भेटतो आणि रामराम ठोकतो, मग तो कुठून संक्रांत समोर आली कोणावर ठोक. तसं आपण आपल्या जीवनामध्ये ज्यांची आपल्याला अपेक्षा करतो ते मात्र मिळत नाही आणि ज्यांची आपण अपेक्षा करत नाही त्यांची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होते. तसं दुःखाची आपण अपेक्षा करत नाही, परंतु दुःख आपल्या जीवनामध्ये येतं. हे दुःख काय येतं? इच्छा नसताना हे दुःख भोगण्याची पाळी आपल्या जीवनामध्ये काय यावी. हा विचार मनुष्य थोडस मग याचा विचार करू लागतो. कीर्तनात प्रवचनात
एखाद्या वेळेला याचं उत्तर ऐकायला मिळतं की जे जीवनात वाईट कर्म करतात त्यांना वाईट फळं मिळतात, जीवनात चांगलं कर्म करतात त्यांना चांगली फळं मिळतात. परंतु हेही उत्तर अपूर्ण वाटतं. कोणाला? जे सदाचरणाने जीवन जगतात ना त्यांना मात्र हे उत्तर अपूर्ण वाटतं. कसं? जे जीवनात वाईट कर्म करतात त्यांना वाईट भोगण्याची पाळी येई नका, परंतु मी माझ्या जीवनामध्ये कर्म न करता मला वाईट भोगण्याची पाळी काय यावी, हा दुःखाचा भोग माझ्या जीवनामध्ये का घडावा, हा तो विचार करू लागतो. अशा त्या विचाराच्या धामधुमीमध्ये त्याला नास्तिक दोन कावळे भेटतात आणि ते म्हणतात, का हो परमार्थ करता, देवदेव करता, ही वारी ती वारी, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन, सारखा तुमचा परमार्थ चालूच आहे, तरीही तुमच्या जीवनात दुःखाचे हे प्रसंग का यावेत, तुमचा बैल का मरावा, तुमच्या घराला आग का लागावी, तुमचं धंद्या देवळ का निघावं, हेच का तुमच्या देवदेव करण्याचे फळ, असे ते नास्तिक दोन कावळे म्हणतात. तुम्ही हाताला तोंडाला मास्क बांधून तुम्हाला कोरोना का व्हावा, मग आम्ही कधी आळंदीला जात नाही, पंढरी चुकून पाहत नाही, आमच्या गावात सप्ताह बसतो असं आम्ही ऐकून आहोत, पण आणखी त्याचं तोंड कुणीकडे आहे हेही आम्हाला माहित नाही, तरी आम्ही कसे मजेत आहोत. आम्ही हाताला सॅनिटायझर लावित नाहीत, तोंडाला मास्क कधी लावित नाहीत, तरीही आम्हाला कोरोना होत नाही, तरी आम्ही कसे मजेत आहोत. याचा अर्थ असा की या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही, कशाला लोकांच्या नादी लागता आणि सप्ताह करता. अशा प्रकारे नास्तिक दोन कावडी परमार्थिक मनुष्याच्या दुःख क्षतेवर नेमके टोच मारतात. अशा वेळा तो परमार्थिक दिल्ला कच्चा अर्धवट असला ना तोही म्हणतो, नाहीतरी काय, आपण इतकी मरमर करा, धर्माने नीतीने चाला, इतका परमार्थ करा, तरीही आपल्या जीवनात दुःखच दुःख, आणि कसेही वागतात, काही पितात, काही खातात आणि काहीही करतात, तरी हे मजेत का. याचा अर्थ असा की हे म्हणतात तसं तर नाही का, की या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. असा विचार मनात येऊन तो परमार्थ सोडायचा विचारात वळतो. अशा त्या परमार्थिकाला सदाचरणाने जीवन जगत असतानाही दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये का येतात असा जो विचार करतो, अशा त्या परमार्थिकाला तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या दुःखाचं कारण समजावून सांगतात. भल्या ग्रहस्था, तुझ्या जीवनात जो दुःखाचा भोग घडतो आहे हा कोणत्या कर्माचा आहे, तो आता चालू कर्म करतो त्याचा हा वाईट भोग नव्हे, तर तो जे पूर्वी करून ठेवलेलं कर्म आहे की ज्याला संचित असं म्हणतात, त्याचाच हा भोग प्राप्त होत आहे. काय म्हणतात? संचिताचा. हो, अरे बाबा, संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. हेच तो आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण तो सांगतात. भोग तो न घडे संचिता कोणी, भोग तो न घडे संचिता कोणी, Oh,
भोगतो न घडे संचिता वाचोणे, करावे ते मनी समाधान सदा